अधिक मासाचे महात्म्य अध्याय दुसरा. तर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता अधिक मासाचे संपूर्ण अध्याय जे आहे आपल्या चॅनलवर येणार आहेत, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आज मी तुम्हाला दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात करत आहे. जे काही कारणास्तव पहिला अध्याय मी टाकू शकले नाही, पण आजपासून 30व्या अध्यायापर्यंत आपल्या चॅनलवर संपूर्ण अध्याय जे आहे येणार आहे. चला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा, सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसावर दाता देई की, नमने नमन जरी करावे, तरी नमन रूपी हे जग आघवे. तेथे नामची या नावे, शून्यकार शून्यकार दे जेथे जाला, तेथे भाससी अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी. जैसे या कृपेची लहरी, मज दिनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम, तो सिद्धी पावो सुगम. अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. असो आणता तो स्तुतिवाद, वधू आत्ता कथानुवाद. जेने संतोषी गोविंद, स्तुतिवाद ऐकुनी. जैसे याचक भिकारी, जाती श्रीमनाची अद्वारी. त्याची स्तुती केलियावरी, प्रसन्न अंतरी तो होय. मग होऊन या प्रसन्ना, पूर्वी तयाची मनकामना. देवी स्तुती वाद्य लक्ष्मी रमणा, दासप्रती पाळित. मलमासेषु सर्वेषु स्वयंदेवो जनार्दनम. तमोदिश्यं कृतं यच्च स्वल्पं या वा यदि वा बहु. हम दानं होमं व्रत स्नानं तपो ब्राह्मणं भोजनं. तेनं लिप्तेनं देहं स यती नरकचिरं. मग म्हणे शिरादिभाशायी, एके हो कांचन देही. या मलमासाचे ठाई, कायकी जे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प, काही तरी की जे दान. तप होम अथवा ध्यान जप, शक्तीनुसार पैकी जे. शक्ती असून जो न करी, तो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जानपा. ऐसे ऐकुनी उत्तर, लक्ष्मी वदे प्रत्युत्तर. हे नाथ दीनोद्धार, प्रश्नकार प्रश्नशर ऐकिजे. श्रीरुवाच निर्धनश दुराचार, परभाग्योपजीवनी. नरान किचित्रा जानन्ति, पशुवद्दी चरन्तहि. विवेको नास्ति एषावे, किरकायते मलुच्चले. तर सर्व ब्रह्मीमते मे देव, यद्धमतल्लव भाव. हे स्वामी जगन्निवासा, निर्धनार्थे उपावकेसा. दुराचारी पुण्यलेशा, स्वप्नी नेने कैसा तो. अविवेकी असती जे प्राणी, पशुवत विचरते जनी. तया प्राणिया ते कैसेनी, मुक्ती घडे स्वामी राजा. यारसी उपाय केऊता, तो सांगिजे कृपावंता. म्हणून चरणी ठेविला माथा, मग अनंत बोलत विष्णुरू. व्रतदाने तथा नक्ते याचिती, काय शोषणे सर्वथा. नास्ति सामर्थ्य ते कार्य, द्विज सेवनम. साधूनां दर्शनपर्शम, कीर्तनं श्रवण तथा. कर्तव्य शक्तीहीने नेस्तु, लोकोत्तरं सुखप्रदम. तरी ऐक हो सुंदरी, द्रव्य नसे जरी पदरी. तरी कष्ट व्हावे शरीरी, साधू दर्शने महालाभू. देवदर्शन पुराणी, काया कष्टवी जे गोसेविनी. तर्यते न लगे कपर्दिकदानी, तर्पे करुणी मी तोषे. एच विषयी इतिहास, ऐके हो स्वस्थ मानस. जयाचे निमज संतोष, तेची प्रकार अवंधारी. गाव पवित्र मतुलम गाव मंगल मुच्यते. गाव भिक्षुमी भूतानी स्थावर चरणाची. या भुवनत्रयाचे ठाई, गौतमी ऐसे दैवत नाही. जिने कष्ट उनिया देही, शिरवृष्टी करी जगला.
करते. तरी प्रत्यही करावे पूजन, न घडे तरी मळमासी जाण. मासवरी करावे पूजन, ते निर्णूप अवधारी. एक मासपर्यंत जाण, स्वये नक्त करावे आपण. प्रातकाळी करून स्नान, देवार्चन पैकीचे. मग करावे गौतमी पूजन, तया एवढे नसे पुण्य. घालून तृणधान्य, भावे चरण विंदावे. गोपूजे लविजे भाळी, तेरणे स्नान केले यमुना जळी. उठेनिया प्रातकाळी, आधी गौतम नमावी. मग गौतम पुत्रा करून वंदन, गोमय सडा समार्जन. तया योगे पवित्र सदन, होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास, ठाव नसे रोग अपमृत्यास. निरंतर करी निवास, सदैव यश तो लाहे. ऐसे गौतमीचे पूजन करून, मग सुशील संपत्निक द्विज बोलावून. तयाची पूजा अर्ध्यपात्यादी करून, द्यावे दान तया प्रती. सलंकरी संयुक्त करून, दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण. गळा पुष्पमाळा घालून, घंटा बांधून दान द्यावे. तये घंटीचा होता नाद, स्वर्गी सुखे पावे पितृवृंद. उतरोनी वैतरणीचा कंद, सुख संवाद तो करी. पुरुष अथवा हो का नारी, उभयंता लाभाची समानपरी. गौतम ऐसी पवित्र पृथ्वीवरी, दैवत आन असेना. गोभ्यो यज्ञा प्रवर्तरे, गोभ्यो यज्ञा समुत्थिता. गोभ्यो यज्ञा समूर्तिना, षडंग पदक्रमणा. तृणानी खांदतीवन सत्यरणे, पिमंती तो यज्ञे. परिगृहाणी दुयंती तिवाय ती पुनंती, विश्व गवार संजीवती. जीवलोक स्पुष्ट शवंगाम शमयंती, पाम दशात्नु गाव स्त्रिय दिवयंती. संरक्षणात शोपयंती, वित्तम गोभिनितुल्यम. धनमस्ति किंचितुम. गौतमी वान न होय यज्ञ, गोशिरे विन न पडे हवन. पंचामृता विन न घडे पूजन, श्री विष्णू महाविष्णूचे. जया घरी गौतमीचे पूजन, पवित्र तयाचे सदन. जेथे नसे सडा समार्जन, जनावे सदन स्मशानते. पहाते गौतमी परोपकारी, तृण भक्षून अरण्य माझारी. स्वइच्छा जळाते प्राशन करी, भार कवनावरी घालिना. स्वसदनी येऊन जाण, श्रीरवृष्टी अमृत समान. तेने तृप्त होती अबलाजन, ऐसी कृपा घन धेनुती. गोमये पावन सदन, अंग स्पर्शे पापशाळन. गोमूत्र पंचगव्याते पवित्रपण, शास्त्री जाण बोलिलसे. प्रायश्चित घेता जनाप्रती, देहाचे दोष दहन होती. मग ते स्वसुखे नांदती, प्रसादे धेनुचिया. ऐसे धेनुचे करून पूजन, मग ते ब्राह्मणा द्यावी दान. तेने पुनीत होती जन, जगजीवन संतोषे. कृपा करून तयावरी, प्राप्त करी निजपुरी. न विसंबेशन भरी, ऐसे मुरारी बोलिला. ऐसे कुलिया गोदान, ते दिनी करावे ब्राह्मण भोजन. षडश घृतासहित अन्न, यथेष्ट भोजन पे द्यावे. त्रयोदश गुणी तांबूळ, वेळा लवंगा सुपरिमळ. चंदन अर्पिचे सुशीतळ, द्विजकुळ तोषवावे. मग वस्त्र अलंकार नाना, शक्तीनुसार द्यावी दक्षिणा. तुझ प्रित्यर्थ जनार्दना, म्हणून चरणा नमामे. परी येथे अवघड मोठे, तात्काळ मनी अहंकार उठे. अहंकार मी तव न भेटे, नेटे पोटे पळे मी. म्हणून यथा सांग कर्म ते घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना, ते अमान्य करवेना माझी. अहो या साधू वचनासाठी, मी अवतार धरी कोटी. परितयाची वचने गोमटी, पाववी शेवटी सिद्धिते. याला रे निरहंकार जाण, करावे जप तप दान पुण्य. तया ते मी जनार्दन, न विसंबेशन भरी. माझा मज अहंकार जाहला, हयग्रीव जाहलो तये वेळा. म्हणून सकल जगाला, करुण गलबला सांगतो.
थोडे करा अथवा फार, परी मनी न धार, धरा अहंकार, तेने मी तृष्टे सर्वेश्वर, वाहे भारत याचा. यदर्थी श्लोक गीतार्थाचा, पार्थाप्रती निरोपिला, साचा तोची अभिप्राय येथीचा, मनी आना निर्धार. मदर्थमपि कर्माणि कुवर्ण सिद्धी वासासि, ततम कर्मफलम त्यागम त्यागम छातिरंतरम. ऐसे फल शराहित दान, जे करीती मदर्पण, ते प्रिय मज लागून, बहु बोलून काय दावो. जया आवडी मोक्षाची, तेने पूजा करावी नेमाची, मलमास विशेषाची, सामग्री पुण्याची अपार. योगंतु वंचती स्वर्ग गोपुंजा, सकरोती वे, अधिमासे विशेषण, सुभक्त्या यवसादीन. ऐसे हे गोमहिमान, तुझम्या केले निवेदन, म्हणून स्वयं जनार्दन, लक्ष्मी प्राप्ती आपण सांगत. तेची अभिप्राय अगवा, तुम्हा श्रोतिया बरवा, प्राकृत भाषेची या गोरवा, किंतु न धरवा मानसी. समंती साक्ष द्यावी आदरे, माझी पद्मरचने होती अक्षरे, स्फूर्तिदाता श्री रघुवीरे, तया आधारे वंदलोपे. ऐसी या गोपूजनाचे विधान, भावे करीती पूजोनिदान, तयाची यातना चुकोन, पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशय न धरावा, साक्षेपे श्लोक परिसावा, समंतेसी प्रत्यय पहावा, पद्मपुराणी चापे. पूजन संप्रवशामी, गावाम घनी निवारम, दानदेयम विशेषणम, स्वर्गदम सुखदम नुना. मग लक्ष्मी म्हणजी माधवा, ऐसा महिमा सांगता बारवा, परी संदेय माझी भावा, तो निरसावा स्वामिया. गौतमी देवी अवतारी, आणि प्रचितीसी परोपकारी, देवी ती विष्टभक्षक निर्धारी, काय म्हणून या मग बोले रमाधवो. एक याचा अभिप्रायो, शापास्तव पाहाहो. विष्टभक्षक ते जाली, तरी शाप तो कवनाचा, परिसे भाव पैथींचा, सदाशिव दिथला साचा. शाप साच्यात येते, एकदा आम्ही आणि चतुरानन, गेलो कैलासा लागून, परी चतुरानंते अभिमान, सृष्टी करता मी एक. ते जाणून सदाशिवे, ब्रह्मया ते निवेदिले भरवे, जे आमुचे मुकुटार्ते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे. तया देखता आम्हा लागी, निरोपिता झाला महायोगी, आमचे पदतळ पाहून वेगी, परतून यावे माघारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे, दिधली आम्हा उभय ताते, अभिमानी जाऊन ब्रह्मयाते, मुकुट शोधाते तो गेला. मग आम्ही जाऊन पाताळा, शोधिता आलो रसातळा. अतळ वितळ सुतळ सप्त पाताळ शोधिले, परी ठाव न लागे चरणाचा. खेद खिन्न होऊन तेथे साचा, परतोन आलो न बोलवे वाचा. शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख, हे देखून कैलास नायक. माते अश्वेशिनी नावेक, बैस क्षण एक पयाता. तो इकडे ब्रह्मदेव, काय केले 21 स्वर्ग धुंडाळिले. परी मुकुटाचा अंत न कळे, म्हणे परतोनी जाता भेद न दिसे मजलार्गी. तव कडी बुद्धी उपजली, अंतरी तो धेनू आणि केतकीने पाचारी. साक्ष द्यावया शिवाजवळी, चला समागमे माझिया. ऐसी समागमे घेऊनी, कमळासन आला कैलास भुवनी. रुद्राक्षाते नमुनी, बोलता झाला पे, परम आवेश बोले तेव्हा, मुकुट पाहुणी सदाशिवा. साक्षी घेऊन येतवा, दर्शनात पयालो. साक्ष पुसता चंद्रमोळी, असत्य वदले ते वेळी. म्हणून क्रोध शिंपिली, दोघात नीलकंठे. ते पासूनी विष्टभक्षक, धेनू झाली असे देख.
अपूज्य झाला तो केतक, ऐसा कथानक पूर्वीचा. तुझी या संशयाची निवृत्ती झाली की नसे चित्ती. धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मुख जाणते अपवित्र. मागुती संशया ते धरून, म्हणे माधवा लागून. तरी सरस्वती ते निवासस्थान, जिव्हार्गी असे की. ऐसी या पुष्कळ स्थानी, सरस्वती ते निवास काय. म्हणून मग बोले मोक्षदानी, एक कथनी तेची. एके दिवशी एकदा ब्रह्मदेव चेवला बुद्धिवाता, कामबुद्धीने पेटला मदा सरस्वतीसी. हे अंतरी जाणविले शिवार्ते, मग शापिले तिरते. अकुळदी घडे वास तुरते, अपवित्र ते गर्वित. ऐसा शाप सरस्वतीसी, देता झाला कैलासवासी. म्हणून जिव्हाग्रेसी, निवास तैसी पे झाला. आता कलियुगा माझारी, कुपात्री ते निवास करी. आता कुळविंताचे घरी, कुळी उपजे मुखपुत्र. तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे केला त्याचा निपात. तया गर्वाने वाताहत, अकुळी जन करीताती. कुचित मनुष्याचे देही, विद्या प्राप्त होता पाही. मग बोलो नेदी कवनासही, मदबळे विद्येचेनी. असो आता हे प्रस्तुत, पुढे होणारे ते कथिले निश्चित. परी जे जन शुभचित्त, तयाने आपुले हित साधावे. अकिंचन आसालिया जाण, पर्वकाळी न घडे. दान पुण्य ग्रहण आलियाही जाण, नेदी भिजवून अडकारुका. म्हणून मलमासी, भावे सेवावे देवासी. पूजा अति आदरेसी, गोब्र ब्राह्मणासी आदरे. ऐसी एक मास करिता पूजा, मज आभार होय अधोक्षाचा.